त्या लहान मुलीचा किस्सा असा होता, ती मुलगी गंगानगरला राहिली होती. त्यांचं मूळ गाव सोलापूर होतं आणि त्यांचे वडील रिक्षा चालवायचे. तिची आई गृहिणी होती आणि त्या काळामध्ये ती मुलगी 4थीला का 5वीला आय थिंक होती. त्यावेळेस असं कळालं की त्या मुलीचं ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन झाल्यानंतर तिला 1 महिन्याचे टॅबलेट नव्हते, बंद झाले होते. 1 महिन्याचे टॅबलेट त्यांचे, कारण त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांचे टॅबलेट पण बंद झाले. पण त्या ठिकाणी त्या मुलीचं हे सांगितलं की ही मुलगी जर 1 महिना जर तुम्ही टॅबलेट दिले नाही तर ही मुलगी जाऊ शकते. त्यांनी तसंच पोलीस स्टेशनला झेप घेतली आणि कुणीतरी सांगितलं की गवळे साहेब तुम्हाला तिथं भेटतील, ते 100% मदत करतील. त्या ठिकाणी ते आले, मला माझा नंबर घेतला, पोलीस स्टेशनवर नंबर घेतल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना सांगितलं तुमचा काय विषय. ते म्हणले सर आम्ही भरपूर लोकांना सांगून बघितलं पण आम्हाला वाटत नाही की आता आम्हाला कोणी मदत करेल. मी त्यांना सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची मुलगी आहे ना, काळजी करू नका. त्या मुलीला मी इमिजिएटली पुण्यामध्ये, हे सर्व इकडचे बंद होते आमच्या हडपसर भागामधले, काही तिथं टॅबलेट भेटत नव्हत्या. पुणे मध्ये जाऊन त्या टॅबलेट घेऊन येऊन आम्ही त्या टॅबलेट तिला दिल्या. त्यावेळेस ती मुलगी आज जिवंत आहे.